ज्योतिबा भक्तांकडून बेधुंदपणे नाचवल्या जाणाऱ्या सासन काठ्यांची मिरवणूक आणि दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचा मुख्य मंदिरातून यमाई देवीच्या मंदिराकडे जाणारा पालखी सोहळा हे ज्योतिबा देवाच्या चैत्री यात्रेचं मुख्य आकर्षण असतं. सासन काठ्यांची मिरवणूक आणि पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधले भक्तगण गेल्या 2 दिवसांपासून पायी, बैलगाड्यांमधून तसंच मिळेल त्या वाहनानं डोंगरावर दाखल होत आहेत. चांगभलचा अखंड गजर करणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीनं ज्योतिबा डोंगर फुलून गेलाय. चलनी नोटा, रंगीबेरंगी कापडांसह सजवलेल्या सासनकाठ्या नाचवताना भक्तांना रखरखीत उन्हाचं सुद्धा भान नसतं. यंदाच्या यात्रेचा उद्या शनिवारी मुख्य दिवस आहे. उद्या ज्योतिबा मंदिरात पहाटे 3 वाजल्यापासून धार्मिक विधी सोहळ्याला प्रारंभ होईल. 5 वाजता शासकीय महाअभिषेक, महापूजा होईल. 10 वाजता धूपारती सोहळा होईल. दुपारी 12 वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन करून सासनकाठीच्या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. यामध्ये प्रथम मानाच्या निनाम पाडळीच्या सासनकाठीसह 108 सासनकाठ्यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी 5:30 वाजता तोफेच्या सलामीनं यमाई देवी आणि जमदग्नी ऋषींच्या विवाह सोहळ्यासाठी दख्खनचा राजाची पालखी मुख्य मंदिरातून मार्गस्थ झाल्यानंतर पालखीवर गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण करण्यासाठी भाविकांची गर्दी उसळणार आहे. रात्री 10 वाजता पालखी मुख्य मंदिराच्या परिसरातील सदरेवर आल्यानंतर या सोहळ्याची सांगता होणार आहे. उद्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस असून पहाटे 3 वाजता देवांची पाद्यपूजा, काकड आरती होईल. त्याच्यानंतरनं 5 ते 6 देवांची अलंकार पूजा बांधली जाईल. त्याच्यानंतर 10 ते 12 देवाची धूप आरती आणि 1 वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते सासनकाठीचे पूजन होऊन सासनकाठीची मिरवणूक होईल. दुपारी 5 वाजता तोफेची सलामी देऊन मिरवणूक सुरुवात होईल. यमाई मंदिरामध्ये पालखी सोहळा गेल्यानंतरनं त्या ठिकाणी जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेचा विवाह संपन्न होऊन तेथून पालखी परत मंदिरामध्ये येईल. मंदिरामध्ये तोफेची सलामी देऊन पालखी सोहळा संपन्न होईल. त्याच्यानंतरनं रात्री 9-9:30 वाजता देवाचं परत स्नान होईल. अशा प्रकारे मुख्य चैत्र यात्रेचा सोहळा संपन्न होणार आहे. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी पालखी सोहळा संपेपर्यंत GTPL SPN डिजिटलच्या चॅनल क्रमांक 559 S भक्ती या वाहिनीवरून यात्रेचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.